कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। ऐतिहासिक चौदार तळ्याच्या पाण्याचा बेकायदेशीर उपसा केल्याचा आरोप, ठेकेदारांवर कारवाईची मागणी। पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पाणी टंचाईमुळे बांधकाम क्षेत्रावर संकट, व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण। रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी चिपळूणमध्ये हाऊसबोट सफारी सुरू, सिंधुरत्न योजनेअंतर्गत हाऊसबोट उपलब्ध। आणि रत्नागिरी पोस्ट विभागाने नवीन खाते उघडण्यात केली उल्लेखनीय कामगिरी, गोवा विभागात उमटवला ठसा। पाहुयात सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यातील महाड येथील ऐतिहासिक चौदार तळ्याच्या पाण्याचा बेकायदेशीर उपसा केल्याचा आरोप समोर आलाय। महाड नगर परिषदेच्या मालकीच्या या तळ्यातून खासगी ठेकेदाराकडून 4 ते 5 पंप लावून पाणी उपसण्यात आल्याची माहिती स्थानिक नगरसेवकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सकाळच्या सुमारास तब्बल 2 तास पंपांद्वारे तळ्यातील पाणी बाहेर काढण्यात आले। यामुळे चौदार तळे परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी घटल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे। ऐन पाणी टंचाईच्या काळात या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। नगर परिषदेला कोणतीही माहिती न देता पाण्याचा उपसा केल्याचा आरोप होत असून संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नगरसेवकांकडून करण्यात येते। दरम्यान या प्रकरणी महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांची प्रतिक्रिया महत्त्वाची ठरणार असून प्रशासन कोणती कारवाई करते याकडे महाडकरांचं लक्ष लागलंय। संबंधित विभागाला त्या पत्राच्या अनुषंगाने संबंधित ठेकेदार जे नाव दिलेलं आहे धनंजय जाधव या संबंधित चौकशी करून कारवाई करावी असे आदेश दिले आहेत। रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी चिपळूणमध्ये हाऊसबोट सफारी सुरू करण्यात आली आहे। सिंधुरत्न योजनेअंतर्गत उमेद अभियानातून ही हाऊसबोट उपलब्ध करून देण्यात आली आहे। चिपळूणमधील गोवळकोट येथे वाशिष्ठी नदीत ही सुविधा सुरू झाली असून तालुक्यातील मालदोली येथील महिला बचत गटांनी एकत्र येत या हाऊसबोटचे संचलन सुरू केले आहे। या बोटीमध्ये 2 वातानुकूलित खोल्या असून पर्यटकांसाठी भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। वाशिष्ठी नदीतून दाभोळ खाडीपर्यंत सफारीचा आनंद घेण्यासाठी ची संधी पर्यटकांना मिळणार आहे। या उपक्रमामुळे पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे। कोकणामध्ये पर्यटन वाढावं, या ठिकाणी गोव्याकडे जाणारं किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जाणारं पर्यटक चिपळूणमध्ये थांबावं यासाठी सिंधुरत्न योजनेतून चिपळूणमध्ये एक सुंदर हाऊसबोट सुरू करण्यात आलेली आहे। ही हाऊसबोट ज्यांच्या संकल्पनेतून ज्यांच्या प्रयत्नाने सुरू झालेली आहे ती बचत गटाच्या महिला आज आपल्यासोबत आहे। त्यांच्याकडे जाणून घेऊया कशी सुचली संकल्पना आणि काय काय प्रयत्न करावे लागले ही हाऊसबोट चिपळूणमध्ये आणण्यासाठी। नमस्कार, आम्ही दर्शना शिर्के। आम्ही मालदोली प्रभाग जो आहे त्या प्रभागातले सदस्य आहोत बचत गटाचे। आणि ही संकल्पना जी आहे ती भोई समाज जो आहे गटामध्ये काही महिला भोई समाजाच्या आहेत, खाडीपट्टा आहे, या खाडीपट्ट्याचा फायदा आपल्याला कसा घेता येईल या उद्देशाने माननीय तालुका व्यवस्थापक आमचे अमोल सरांचे ही संकल्पना डोक्यामध्ये आली। आणि त्यानंतर आमच्या प्रभाग संघाच्या पदाधिकारी आणि स्वतः अमोल सर हे केरळला जाऊन या संदर्भामध्ये त्यांनी माहिती घेतली। माहिती घेतल्यानंतर इथलाही त्यांनी परिसर जो आहे हा पाण्याचा परिसर आहे याच्यामध्ये फेरफटका मारून काय करता येईल काय नाही असं थोडंसं अभ्यास केला। आणि त्या माध्यमातून ह्या सिंधुरत्न योजना या योजनेचा लाभ घेऊन माननीय उदयजी सामंत साहेब पालकमंत्री आणि उद्योगमंत्री आणि शेखरजी निकम सर आमदार साहेब आमचे चिपळूण तालुक्याचे यांच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात राहून या योजनेचा लाभ घेतला आणि हे हाऊसबोट आमच्या चिपळूण तालुक्यातील मालदोली प्रभागामध्ये आणले। आता गोवळकोटपासून मालदोली हा जो वाशिष्ठीचा जो नदीपात्र आहे याच्यामध्ये फिरताना पर्यटकांचा ओघ कसा आहे, कितपत पर्यटक आपल्याकडे येतात आणि रिस्पॉन्स कसा आहे? सध्या स्थितीमध्ये पर्यटकांची सुरुवात झालेली आहे, चांगल्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स मिळालेला आहे। त्याचप्रमाणे आमच्याकडून जे नियोजन आहे ते चांगल्या पद्धतीचं आहे असं प्रत्येक पर्यटकांकडून आम्हाला फीडबॅक मिळतो आहे। आणि त्याच्यात आम्हाला आणखी सुधारणा करता येतील या पद्धतीने आम्ही करू। पर्यटकांची जास्तीत जास्त पर्यटक या हाऊसबोटवर कसे येतील हे नक्कीच प्रयत्न करू। दुसऱ्या महिला बचत गटामधल्या
दुसऱ्या महिला भगिनी आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडे जाणून घेऊया किती महिला या बचत गटाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या आहेत जेणेकरून हा व्यवसाय पुढे वाढवायचा आहे. 3,000 महिला आलेल्या 3,000. 3,000 महिला बचत गटामध्ये एकत्रित आलेल्या मालवणी प्रभागात. हां, दुसऱ्या महिलांकडून खूप माहिती घेऊया. या बोटीमध्ये पर्यटक आल्यानंतर त्यांची फिरण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था कशी असते? फिरण्याची त्यांना जेवढं कोकणी जेवण हवं असते त्यांची जेवढी व्यवस्था म्हणजे होईल आमच्या बसला तेवढी आम्ही कोकणी जेवण देऊन आणि त्यांचे वेलकम ड्रिंक्स देऊन अशी व्यवस्था करतो. आपण बघतोय की ही सुंदर हाऊसबोट चिपळूणमध्ये आल्यानंतर या पर्यटकांसाठी ही हाऊसबोट खुली करण्यात आलेली आहे. या बोटीमध्ये 2 बेडरूम आहेत जे पूर्णपणे एसीमध्ये आहेत, वातानुकूलित आहेत. ही जी डेक आपण बघतोय कॅमेरामध्ये, या डेकवर तुम्ही पार्टी करू शकता. इथे स्पीकर सिस्टीम आहे. एक उत्तम प्रशिक्षण घेतलेले चालक आहेत आणि सुरक्षितपणे वाशुची नदीच्या पात्रामध्ये आपण विहंगम दृश्य पाहत तुम्ही इथे विहार करू शकता. अशा प्रकारे या ठिकाणचे कांदळवन पाहू शकता. कांदळवनासोबत इथे क्रोकोडाईल सफारी करू शकता. इथल्या मगरी पाहू शकता. वेगवेगळे प्रकारचे पक्षी, ससाणा, बगळे आणि वेगवेगळ्या प्रकारचे असे वेगवेगळे प्रजातीचे पक्षी या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि हे सगळे दृश्य तुम्हाला जर पाहायचं असेल तर चिपळूणच्या बोटच्या धक्क्यावर आल्यानंतर या हाऊसबोटशी तुम्ही संपर्क साधा, म्हणजे तुम्हाला फेरफटका मारून कसं वाटतं हे नक्की सांगा. व्हिडिओ जर्नलिस्ट संजय दोडेसह महेंद्र कासेकर, माझे कोकण, चिपळूण. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात वाढत्या पाणी टंचाईमुळे बांधकाम क्षेत्रावर संकट ओढवलं असून जलजोडण्या बंद करण्याच्या शक्यतेमुळे व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी प्रशासनाकडून बांधकाम प्रकल्पांच्या जलजोडण्या बंद करण्याचा विचार सुरू असल्याच्या चर्चेमुळे बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कामोठे, खारघर आणि तळोजा परिसरात पाणी पुरवठा कमी झाल्याने नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका महासभेत हा मुद्दा ऐरणीवर आला होता. वस्तुस्थिती पाहिली तर आज जे पनवेलमधले जे नागरिक राहतात त्यांना पहिले पाणी देण्याची आवश्यकता आहे आणि ही जबाबदारी पनवेल महानगरपालिकेची आहे. या वतीने आम्ही लोकांनी सन्मान्य आयुक्त साहेब आणि सभेमध्ये सांगितलं की जे कन्स्ट्रक्शन चालू आहेत हल्ली ते कन्स्ट्रक्शन तोपर्यंत थांबवा जोपर्यंत या नागरिकांना आपण पाणी देण्यामध्ये सक्षम होत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांचं कन्स्ट्रक्शन थांबवण्यात यावा. त्यांना कोणत्याही प्रकारे सीसी किंवा ओसी देऊ नका. आज काय झालंय, बिल्डर लोक हायकोर्टचा आदेश म्हणून सीसी घेण्याचा प्रयत्न करतात आणि तिथल्या नागरिकांना प्रचंड त्याप्रमाणे त्रास भोगावा लागत आहे. तिसरा मुद्दा असा मला आपल्यापासून सांगायचा वाटतो, कालच आम्ही सिडकोकडनं 5 MLDचं वाढवण्यामध्ये यशस्वी झालो होतो आणि त्याही तो पाणी JNPT मार्गाकडे फिरवला होता. पण तो पाणी आता आम्ही सिडकोने आश्वासन दिल्यापासून 2 दिवसापासून सुरळीत पाणी चालू झालेलं आहे. त्याच्यासाठी मी महानगरपालिका नवी मुंबईचे महापौर आहेत त्यांना एक अर्ज दिलेला आहे का आम्हाला मीटिंग आणि वेळ तुम्ही देण्यात यावा. कारण 20 MLD पाणी आज सिडकोने त्यांच्याकडनं मागितलेलं आहे. त्याच्यातलं 15 MLD पाणी कमी कमी पनवेल महानगरपालिकेला द्यावा ही आमची मागणी असल्यामुळे आम्ही स्वतः नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर आहेत त्यांना विनंती केली आहे का आम्हाला तुम्ही वेळ आणि टायमिंग द्यावा. कारण त्यांच्याकडे 75 MLD पाणी हा जास्त आहे आणि 75 MLD पाणी म्हणजे त्यांच्याविषयी अतिरिक्त पाणी असल्यामुळे ह्या नागरिकांना घसा कोरडा ठेवून पनवेलच्या हे योग्य नाही. शेवटी तेहीच माणसं आहेत. पनवेल शहरात दररोज सुमारे 268 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असून सुमारे 30 MLDचा तुटवडा आहे. महापालिकेकडून बांधकाम व्यावसायिकांकडून 9,000 लिटर पाण्यासाठी सुमारे 35 रुपये आकारले जातात. व्यावसायिकांवर आर्थिक ताण वाढत आहे. जर जलजोडण्या बंद केल्या तर या मजुरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाकडे मोठे आव्हान ठरणार आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठा केल्यास खर्चात मोठी वाढ होणार असून लहान व्यावसायिकांवर त्याचा अधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. खरं म्हणाल तर बिल्डर लोकांना जे पाणी दिलं जातं हे फक्त कन्स्ट्रक्शनसाठी दिलंच जात नाही. हे पाणी दिलं जाते तिथल्या मजुरांना किंवा तिथे जे स्टाफ असतो त्यांना प्यायच्या पाण्यासाठी आपण अर्धा इंचाची लाईन घेतो आणि ते जेमतेम अर्धा तास ते 1 तास पाणी येतं आणि त्याच्या अनुषंगाने रेट आपण कमर्शियल नगरपालिका लावते. पाण्याचा तुटवडा हा वर्षभरात नेहमीच असतो, उन्हाळ्यात जरा जास्त. अशा वेळेस जे लेबर आहेत हे स्थलांतरित लेबर जरी असले तरी ते आपल्या पनवेल नगरपालिकेचे शेवटी नागरिक आहेत, आपल्या महाराष्ट्राचे किंवा भारताचे नागरिक आहेत आणि त्या नागरिकांना पाणी पुरवण्याची जबाबदारी ही सुद्धा प्रशासनाचीच आहे.
अशा वेळेस जर आपण जर असं म्हणत असू की काही न्यूसेन्स क्रिएट झाला आहे किंवा काही पाण्याचा अपव्यय होतोय, तर त्याच्या अनुषंगाने ज्या साईटवर अपव्यय होतोय ती साईट बघून त्याच्या अनुषंगाने कार्यवाही नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी करायला हवी. बल्कि असं नाही की बाबा 92 समजा एक 90 ते 92 साईट्स आत्ता पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये चालू आहेत, तर अशा वेळेस एक 2-4 लोकांमुळे काही गडबड होत असेल, काही चुकीचं होत असेल किंवा पाण्याचा अपव्यय होत असेल किंवा मशीन लावून पाणी खेचलं जात असेल, आय ॲग्रीड, मला मान्य आहे की ते हे चुकच आहे. पण मग 4 लोक 10 लोक चूक करत असतील तर त्याच्यासाठी 90-92 लोकांना वेटीस धरणं हा काही उपाय नाही होऊ शकत. माझं सजेशन हे आहे की ह्यामध्ये सखोल चौकशी केली पाहिजे आणि ज्यांच्यामुळे ही गडबड आहे, ज्यांच्यामुळे हे चुकीचं झालं आहे, त्यांच्यावर ॲक्शन घेतल्या पाहिजेत. त्यांच्यावर जे प्रशासनाचे जे अधिकारी त्याच्यावर आहेत किंवा कर्मचारी आहेत, यांनी लक्ष जर नीट दिलं नसेल तर त्यांच्यावर कार्यवाही व्हायला पाहिजे. महापौर नितीन पाटील यांनी या गंभीर परिस्थितीवर उपाययोजना म्हणून पाणी परिशोध घेण्याची घोषणा केली असून पुढील 2.5 महिन्यांसाठी नियोजन करण्यावर भर दिला जात आहे. तसेच आयुक्तांनी बांधकाम व्यावसायिकांना दिलेल्या तात्पुरत्या जलजोडण्या बंद करण्याचे निर्देश दिल्यानं बांधकाम क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आत्ता सध्या पाणी प्रश्न हा गंभीर होत चाललेला आहे. कारण एप्रिल आणि मे हे 2 महिने पाण्याचा वापर हा जास्त होत असल्यामुळे पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होत जाते. आणि अशा वेळी सर्व सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता मी जे पाणी बिल्डरांना आपण पिण्याचं पाणी पुरवतो, खरं तर लेबरांच्या नावाखाली तेच पाणी बांधकामासाठी वापरलं जातं असं बऱ्याच सदस्यांच्या तक्रारी होत्या. म्हणून सध्या मी 15 जूनपर्यंत बिल्डरांना त्या पाणी देऊ नये अशा सूचना महासभेमध्ये केलेल्या आहेत. असे अगदी मी म्हणतो त्याप्रमाणे काही बिल्डर प्रामाणिकपणे सुद्धा ते त्याचा वापर करतात. परंतु ज्या सदस्यांच्या तक्रारी आहेत त्यामुळे हे आता पाहण्याची वेळ नाही. त्यामुळे 15 जूनपर्यंत जर सरसकटच पाणी बंद केलं तर पिण्याच्या पाण्याचे टँकर हे बिल्डर मागवू शकतात, पण हाऊसिंग सोसायट्यांना तो भुर्दंड का, असा अनेक लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये प्रश्न होता. तर 15 जूनपर्यंतच आपण ते बंद केलेलं आहे. एकूणच पाणी टंचाईमुळे पनवेलमधील बांधकाम क्षेत्र अडचणीत आले असून प्रशासनाने योग्य तो समतोल साधत निर्णय घेण्याची गरज आता व्यक्त होतीये. रत्नागिरी पोस्ट विभागाने नवीन खाते उघडण्यात उल्लेखनीय कामगिरी करत गोवा विभागात आपला ठसा उमटवला. रत्नागिरी विभागात एकूण 2,34,940 नवीन खाती उघडण्यात आल्याची माहिती डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी दिली आहे. सन 2023-24 या वर्षात 1,31,996 तर 24-25 मध्ये 1,45,903 नवीन खाती उघडण्यात आली होती. मात्र सरत्या वर्षात ही आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढली असून खात्यांची संख्या दुप्पट झाल्याचं दिसून येत आहे. मार्च 2025 अखेरीस रत्नागिरी विभागात 10,37,712 खाती सुरू होती, तर मार्च 2026 अखेरीस हा आकडा वाढून 11,82,229 इतका झाला आहे. पोस्ट खात्यावरील नागरिकांचा वाढता विश्वास आणि विविध योजनांना मिळणारा प्रतिसाद यामुळे ही कामगिरी शक्य झाल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी पोस्ट खात्याच्या विविध सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. नमस्कार. रत्नागिरी डाक विभागाने गेल्या आर्थिक वर्षामध्ये 2025-26 मध्ये सर्व क्षेत्रामध्ये अतिशय भरीव कामगिरी केलेली आहे. मागील आर्थिक वर्षामध्ये रत्नागिरी विभागातून एकूण 2,34,940 इतके नवीन खाती ओपन झालेली असून टोटल लाईव्ह अकाउंट हे 12,82,229 इतकी झालेली आहे. त्याचप्रमाणे PLRPला एका दिवसामध्ये 1.33 कोटी इतकी भरीव कामगिरी रत्नागिरी डाक विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेली आहे. तसेच रत्नागिरी डाक विभागाचा प्राईम बिझनेस जो पार्सल आणि स्पीड पोस्ट आहे त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून 2,95,00,000 इतका महसूल रत्नागिरी पोस्ट ऑफिसने मिळवलेला आहे. तसेच इंटरनॅशनल मेल 214 पार्सल्स हे वेगवेगळ्या देशामध्ये रत्नागिरी विभागाच्या प्रत्येक ब्रांच ऑफिस आणि सब ऑफिसमधून गेलेले आहेत. इतकेच नाही तर रत्नागिरी विभाग हा आधार सेंटर्स म्हणून सुद्धा बऱ्याच ठिकाणी काम करतो. टोटल 53 आधार सेंटर्समधून आपण 488 कॅम्प्स आधार कॅम्प्स राबवलेले होते आणि 10,502 विद्यार्थ्यांचे मोफत अपडेशन रत्नागिरी डाक विभागातील कर्मचाऱ्यांनी मागील आर्थिक वर्षामध्ये केलेलं आहे. माझं आव्हान आहे की आधारच्या ज्या सर्व प्रकारच्या सुविधा रत्नागिरी विभागातील पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत
त्या रत्नागिरीतील सर्व नागरिकांनी त्याचा या ठिकाणी लाभ घ्यावा. याबरोबरच सध्या आंबा उत्पादकांचा जो विषय आहे की ग्राहक मिळवणं, तर फार्मर टू कस्टमर अशी एक कल्पना रत्नागिरी डाक विभागाने एक वेगळी कल्पना राबवलेली आहे आणि त्यातून आम्ही गेल्या वर्षी जवळजवळ 2000 डझन आणि यावर्षी आमचा तितकाच आंबा हा पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातील पोस्टाच्या ग्राहकांना पाठवण्याचा मानस आहे आणि त्यासाठी आम्हाला आंबा बागायतदारांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. संगमेश्वर चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागात म्हणजे कुर्दुंडा किंवा या ठिकाणी जे पार्सल्स आम्ही अमेरिका किंवा UK या देशामध्ये पाठवले होते ते 4 दिवसामध्ये इथून म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातून अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी 4 ते 5 दिवसामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे मला वाटतं की पूर्वीपेक्षा आता अधिक जलद आणि कमी दरामध्ये पोस्ट ऑफिसचे पार्सल्स हे वेगवेगळ्या देशामध्ये जातात. त्यामुळे इंटरनॅशनल मेल याला आम्हाला भरघोस प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. कोकणचे सुपुत्र आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा 74वा वाढदिवस सिंधुदुर्गात उत्साहात साजरा करण्यात येतोय. वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असतानाच कणकवली येथे साकारण्यात आलेल्या भव्य वाळूशिल्पाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी खासदार नारायण राणे यांना वाढदिवसानिमित्त अनोखी कलात्मक भेट दिली आहे. कणकवली येथील ओम गणेश बंगल्यासमोर राणे यांचे आकर्षक वाळूशिल्प साकारण्यात आले. हे शिल्प साकारण्यासाठी तब्बल अर्धा टन वाळूचा वापर करण्यात आला. रविराज चिपकर आणि त्यांच्या टीमला हे भव्य शिल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे 6 तासांचा कालावधी लागला. राणे यांच्या व्यक्तिमत्वाची झलक या शिल्पातून पाहायला मिळत असून नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. सध्या हे वाळूशिल्प पाहण्यासाठी कणकवली येथे नागरिकांची मोठी गर्दी होत असून वाढदिवसानिमित्त दिलेली ही खास भेट ठरली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदी संजय कदम यांची निवड करण्यात आली आहे. पक्ष संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मागील लोकसभा निवडणुकीदरम्यान संजय कदम यांनी रायगड जिल्ह्यात पक्षासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करत संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे. रायगड जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबरच गळती थांबवण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची मानली जाते. संजय कदम यांच्या नेतृत्वात पक्षाला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. या नियुक्तीमुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या सेनेला बळकटी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.